सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या मीटिंगमध्ये. आज आपण आता मीटिंग सुरू केलेलीच आहे तर आपण आपले शॉप आहे डायरेक्ट सेलिंगचे. आज आपण प्रत्येकजण मार्केटमध्ये काही ना काही वस्तू घेतच असतोय लागणाऱ्या, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. आणि आपण जशा घेतोय आज त्याच्यात याच्या आधीसुद्धा आपल्या अनेक पिढ्यासुद्धा घेतच आलेल्या आहेत. जे मार्केटचं नाव आपण त्याला सांगतोय ट्रेडिशनल मार्केटिंग म्हणून, तशाच प्रकारचे ही आता आपण इथे काय करतोय की डायरेक्ट सेलिंग. कंपनीतून आपल्या एका सामान येतोय डायरेक्ट ते आपण मार्केटमधले ग्राहक आहे प्रत्येकजण, लहान मुलापासून तर वयोवृद्धांपर्यंत. तर आपल्याला वापरतो आपण जे सामान आणतो मार्केटमध्ये, तर ते आपल्या घरी तयार होत नाही किंवा आपण करून आणतो, तर ते दुकानामध्ये सुद्धा तयार होतं, ते बनतं कंपनीमध्ये. तर कंपनीमध्ये तयार झालेलं सामान इथे आपण ग्राहक आहे. आपल्यापर्यंत येता येता याच्यामध्ये कंपनीनंतर एक एजंट असतो. एजंट कडून सामान डिस्ट्रीब्युटरकडे येतं. शॉर्ट मध्ये गेलं तरी चालतं. थोडक्यात डिस्ट्रीब्युटर होलसेलरला देतो आणि होलसेलर इथे किराणावाल्याला देतो. अजून बारीक वलकाडामध्ये आणि किराणावाल्यानंतर ग्राहकापर्यंत सामान येतं. तर हे जे मधले लोक आहेत यांना डायरेक्ट सेलिंग मध्ये न घेता कंपनीकडून थेट ग्राहकापर्यंत माल येतो डायरेक्ट सेलिंग मध्ये, ज्याची एक जाहिरात सुद्धा होत नाही. इथे ग्राहकालाच जाहिरातीची संधी दिलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून ह्या लोकांना जो होणारा फायदा होता तो ग्राहकालाच कसा दिला जाईल हा इथे विचार केलेला आहे डायरेक्ट सेलिंग. आणि तो एक आर्थिक फायदा तेवढाच नसून तयार होणारे संपूर्ण ज्या गोष्टी आहेत, मग त्या खाण्याच्या गोष्टी असतील किंवा वापरण्याच्या, त्या संपूर्ण चांगल्या क्वालिटीचे कशा असू शकतील. आता हा संपूर्ण होणारा इथे जर कंपनीमध्ये एखादी वस्तू 50 रुपयाला तयार होत असेल तर आपल्याला ती ग्राहकाला 100 ते 110 रुपयाला येऊन पोहोचते. कारण हे जे मिडलमॅन आहेत यांच्यावर 50 ते 60 रुपयापर्यंत खर्च होतो. आता हा जर डायरेक्ट सेलिंगमध्ये जर विचार केला तर हा संपूर्ण हे सगळी लोक नसल्यामुळं इथे कंपनीला तो फायदा होतो. तोच फायदा कंपनी ग्राहकाला वेगवेगळ्या माध्यमातून देते. त्यातला पहिला फायदा तर असा येतो की कंपनी चांगल्या क्वालिटीचे सगळे प्रोडक्ट तयार करते, मग ते खाण्याचे असो किंवा वापरण्याचे असो, ज्याच्यापासून ग्राहकाचं स्वास्थ्य रक्षा होऊ शकते. आणि ते तेवढं करून सुद्धा ते एक रिजनेबल रेटला कंपनी देते. आणखी त्याचा पुढे आणखी असा फायदा होतो की त्याच्यावर आता आपल्या कंपनीमध्ये वर्षातून 2दा फ्रीचं सामान दिलं जातं. आणखी त्याच्या माध्यमातून जर आपण स्वतः ग्राहकच बनून नाही राहिलो, इतरांना सांगण्याचा जर प्रयत्न केला तर कंपनी आपल्याला आपण जर लोकांचा एक समूह बनवण्याचा प्रयत्न केला, जसं आपण लहानपणापासून एक गोष्ट बघतो, एकीचे बघ, एक काठी असली तर ती सहजच तुटते किंवा मोडली जाते. तर आपण अनेक लोकांना आपल्या ओळखीच्या किंवा परिचितांना जर जोडलं आणि याच्यामध्ये जर आणलं गेलं, आपल्या बरोबर घेतलं, अशाच प्रकारे कंपनी एक समूह आपला तयार केला तर त्याचा बेनिफिट आपल्याला आणि आपल्या जोडीला संपूर्ण त्या समूहाला कंपनी एक सिस्टमद्वारे देत असते. तो आर्थिकदृष्ट्या बँक अकाउंटला येतो, म्हणजेच एक आपलं स्वावलंबी सुद्धा आपण बनत जातो. म्हणजेच स्वास्थ्य रक्षा होते, आपण स्वावलंबी स्वतः बनू शकतो, इतरांना स्वावलंबी बनू शकतो. आणि एक आपल्यातला जे एक भाग असा आहे स्त्री आणि पुरुष, तर स्त्री बहुधा घरातच काम करत असते. अगदी 90% जास्त स्त्रिया घरातच काम करत असतात. त्यांना कुठला आर्थिक आर्थिक इन्कम स्रोत त्यांना नसतोय बऱ्यापैकी. तर त्यांना सुद्धा एवढं सहज साधं सोपं काम एकमेकांना सांगून महिला सुद्धा याच्यामध्ये
आपल्या कुटुंबाला हातभार लावून आपल्या आर्थिक प्रगतीसाठी त्याचा या सिस्टमद्वारे फायदा घेऊ शकतात. अशा प्रकारे स्वास्थ्य रक्षा, स्वावलंबन आणि महिला सशक्तीकरण या 3 तत्वावर आपल्या कंपनीकडून काम होतं आणि ते सुद्धा पिढ्यानपिढ्या होतं. जो कंपनीने संपूर्ण याच्यामध्ये जर आपण लक्ष दिलं काय काय फायदे दिलेले आहेत तर एका पिढीकडून अशाच प्रकारे बिझनेस दुसऱ्या पिढीकडे सुद्धा जातो. आपण आपल्याकडचेच अनेक अनुभव आहेत, अजित सर आहेत, तर हे नेक्स्ट जनरेशनला सुद्धा याचा कसा लाभ होतो तर आपण बघतोय. आज कंपनीची 25 वर्ष झाली आणि आजच्या जर आपण बघितला रोजगाराच्या संधी किती आहेत किंवा जॉब लोकांचे कसे जात आहेत, त्याचबरोबर इतर सुद्धा बिझनेस आहेत तर त्याच्यात किती स्पर्धा आहे आणि काय लेवलची स्पर्धा आहे. मग त्याच्यामध्ये कोण स्वास्थ्याचा विचार करतो, मग ते कसे प्रोडक्ट असतील, तर सगळ्या कसं उत्पादनं असतील, कोणी काय बघत नाही. फक्त आपल्याला कमीत कमी वेळ जास्त कसा नफा मिळेल या प्रकारे सगळी मार्केट व्यवस्था चालू आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अशा प्रकारे डायरेक्ट सेलिंग आणि RCMच्या माध्यमातून हे सगळं सामान कंपनी टू ग्राहक थेट देऊन एक प्रकारे समाजाचा कसा विकास होतोय तो आपल्या इथे पाहायला मिळतोय. तर आपण ते जास्तीत जास्त समजून शिकून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सुरुवातीला काही जमत नाही पण हळूहळू अगदी प्रत्येकाला याच्यामध्ये गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळेच लोक याचा उपभोग घेतात, इथल्या सगळ्या प्रोडक्टचा वापरतात. तर पुढे जाऊन आणखी एक बिझनेस म्हणून पण जर बघितलं तर गरिबांपासून श्रीमंतांपासून सुशिक्षितांपासून अशिक्षितांपर्यंत लहान धंद्यांपासून तर मोठ्यात मोठ्या चांगल्या ठिकाणच्या नोकऱ्यांपर्यंत जे एक इज्जतदार नोकरी समजली जाते तर प्रत्येक ठिकाणची माणसं या गोष्टी वापरून याच्यामध्ये बिझनेस म्हणून पण याला बघतात आणि पुढे त्यांचा प्रवास चांगल्या प्रकारे चालू आहे. तर ते प्रत्येकाला संधी आहे आणि आपण सुद्धा अशाच प्रकारे या संधीचा फायदा सोनं करून घेऊ शकतो. धन्यवाद. जय श्री